तर नागपूर विधान परिषद निवडणुकीतील अनेक मतदार नॉट रिचेबल झालेत। माझा मतदारांशी संवाद होत नाही असा आरोप काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी केलाय। तसंच याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। मला भाजपच्या नगरसेवकांना भेटायचं होतं, मात्र भाजपनं भीतीपोटी नगरसेवकांना गोवा, मुंबई, हैदराबाद, जम्मू काश्मीरला पाठवल्याचंही अतुल लोंढे यांनी म्हटलंय। सोबत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे आहे। उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे ना। मी काल महापौरांना भेटलो, याचा अर्थ ते काँग्रेसमध्ये आले का? अनेक बीजेपीच्या नगरसेवकांना जाऊन भेटलो, कारण की मी 836 मतदार जे आहेत ते माझे मानतो। मी त्यांच्याकडे उमेदवार म्हणून जाण्याचा मला अधिकार आहे। तसे बीजेपीचे गेले, आम्ही पण गेलो, आमची चर्चा झाली। 20 पैकी किती नगरसेवक होते? नगराध्यक्ष, नगरसेवक इतर होते? सगळे उपस्थित होते। आपण फोटो पहा, त्यांचे फोटो पहा, आमचे फोटो पहा। ही निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये सगळे मतदार आहेत ना। तुम्ही किती बीजेपीच्या नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या? मी जवळपास 50% जास्त लोकांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या, अनेकांशी नगरसेवकांच्या। हो, आणि आता ते नगरसेवक मला सापडत नाही आहेत। आज मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे त्याची, की आमचे मतदार कुठे गेले, शोधून द्या आम्हाला। मतदारच दिसत नाही आहेत। आणि 52 पक्षाचे मतदार म्हणजे भाजपचेच की सर्व पक्ष? नाही, भाजपचेच गेलेले आहेत। बाकी कोणत्याही अनेक त्यांच्या अलायन्स पार्टनरमधले नगरसेवक आम्हाला भेटले, कारण मी एक पत्र, आव्हानात्मक पत्र लिहिलेलं आहे। ते पत्र घेऊन माझे कार्यकर्ते जे आहेत ते घरोघरी जातात त्या मतदारांच्या, नगरसेवकांच्या। तर अनेक लोक जे आहेत ते गेलेले आहेत सहलीला। आता बावनकुळेंना असं वाटतं की जनता खूप खुळी आहे, जनतेला काही समजतच नाही, ते बोलतात तेच खरं मानते जनता। त्यांना असं वाटतं की ते स्वखर्चाने गेले। कॅमेरामॅन अतुल लोंढेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।